संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस। यात्रेसाठी चांगभलच्या गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या होत्या। आज पहाटे 3 वाजता मंदिरामध्ये घंटानाद करून आजच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारा शासकीय महाभिषेक मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते इनाम पाडळी या 1 नंबर सासनकाठीचं विधिवत पूजन करून सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। यावेळी मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, तहसीलदार माधवी शिंदे, शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पासो पोवार, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, धैर्यशील तिवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते। आमदार सतेज पाटील यांनी सासनकाठी खांद्यावर घेत काही काळ नाचवली। तसंच ज्योतिबा देवाचं दर्शन घेत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांची सर्व दुःख दूर व्हावीत असं ज्योतिबाला साकडं घातलं। यावेळी आमदार पाटील यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या। तमाम लाखो लोकांना आलेल्या यात्रेकरूंना, भक्तांना मनापासून शुभेच्छा आहेत। सालाबादप्रमाणे ज्योतिबाची यात्रा अत्यंत उत्साहानं साजरी होते। गुलाल उधळून, खोबरं उधळून ज्योतिबाचा जयघोष आपण करतो। येणारा पावसाळा चांगला असो, शेतकऱ्याला सुख आणि समृद्धी मिळो अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही केलेली आहे। परंतु आज सासनकाठ्या वेळेवर निघायला पाहिजे त्या मात्र जो अर्धा तास उशिरा त्यामध्ये झालेला आहे। किमान इथून पुढच्या काळात वेळेवर होणं या ठिकाणी अपेक्षित असणार आहे। पुन्हा एकदा ज्योतिबाच्या यात्रेच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। ज्योतिबा मंदिर परिसरात डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिर आणि औषधोपचाराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला आमदार पाटील यांनी भेट दिली। यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आभार मानले। आज ज्योतिबा यात्रेची सुरुवात आहे ती झालेली आहे। सकाळी 12:30 वाजता पहिल्या सासनकाठीचं पूजन करून सासनकाठींचं मार्गक्रमण सुरू झालेलं आहे। दुपारी पालखीसुद्धा आहे। तर पूर्ण राज्यभरातून सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत। सर्व भाविकांचं मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो की सर्व भाविक पूर्ण नियमांचं पालन करून यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि दख्खनच्या राजापाशी आज चांगला पाऊस पडावा आणि कोल्हापूरची आणि महाराष्ट्राची प्रगती व्हावी हे एक साकडा आम्ही सर्व कोल्हापूरवासियांसाठी घातलेला आहे। चैत्र यात्रेनिमित्त आज ज्योतिबा देवाची सालंकृत सरदार रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती। यात्रेसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो भाविक आज ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते। सायंकाळी 5:30 वाजता तोफेची सलामी देऊन ज्योतिबाच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली। ही पालखी सायंकाळी 6:30 वाजता यमाई मंदिरात जाऊन तिथं यमाई देवीचा जमदग्नीबरोबर विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं।